नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपुरात तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक जाहीर सभा होणार आहे। या शहराबाहेर मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींची सभा होणार आहे। 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता नियोजित या सभेसाठी भाजपनं युद्धस्तरावर यंत्रणा राबविली आहे। हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक अनुकूल करण्यात आला। सुमारे 1 लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे। आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक 2024च्या रणातील मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा संख्येच्या दृष्टीने परिणामकारक करण्याचं भाजपचं प्रयत्न आहेत। देशगौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची उद्या भव्य जाहीर सभा मोरवा विमानतळाच्या बाजूला एक भव्य अशा मोठ्या पटांगणामध्ये होते आहे। साधारणतः नरेंद्रजी मोदी म्हटलं सर्व देशातील विश्वातील आकर्षण एक त्यांची ओळख एक या देशाला विश्वगुरू बनवण्याचा संकल्प घेऊन सातत्याने त्यांनी 10 वर्ष भारत देशाला असे आदरणीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे उद्या चंद्रपूर आरती लोकसभाचे लोकप्रिय उमेदवार आमचे मार्गदर्शक सुधीर मुनगंटीवारजी यांच्या प्रचारार्थ उद्या महाराष्ट्रातील प्रथम सभेतून सुरुवात करते आहे आणि ती सभा चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळाच्या बाजूला होते आहे आणि अतिशय आकर्षण नागरिकांमध्ये आहे। मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्या कारणाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये याकरिता भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात येत आहे। नागरिकांना ऊन लागू नये याकरिता मोठा त्या ठिकाणी पेंडा टाकण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी पाण्याची कोणतीही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता पाण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी चोख बंदोबस्तात आपली व्यवस्था उभी करते आहे। अशा पद्धतीचे सर्वच जे काही नियोजन आहे त्या ठिकाणी होते आहे आणि निश्चितपणे त्या देशाला 10 वर्षामध्ये एक विश्वगुरू बनवण्याचा संकल्प घेऊन जे आदरणीय मोदीजी झटत आहे त्याचं पुन्हाच एकदा अब की बार 400 पार या माध्यमातून जनतेचा कौल हा आजही नरेंद्र मोदीजीच्या बाजूने आहे आणि उद्या त्यांची भव्य दिवसाची सभा होणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी नागरिक राहणार आहे, मतदार राहणार आहे आणि आदरणीय सुधीर भाऊंवर ते या माध्यमातून आशीर्वाद सुद्धा ठेवणार आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज बारामती तालुक्यातील विविध दुष्काळी गावांच्या दौऱ्यावर आहेत। उंडवटी सुपे या ठिकाणी आले असता नागरिकांनी त्यांचं फुलांची पुष्पवृष्टी करत स्वागत केलं। सकाळी दुष्काळी भागाचा आणि पाणी टंचाईचा आढावा घेत शरद पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। मोदी सरकारने आपल्या सगळ्यांच्या समोर आणले ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपले आमदार संजय जगतापांनी आपल्या भाषणात केले आणि काळ अडचणीच आहे आणि त्याच काळात निवडणूक निघाली। लोकशाहीमध्ये लोकांचा मताचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो अधिकार आपल्याला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्या अधिकाराचा वापर करून या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा कारभार योग्य नसेल तर योग्य नसेल हा कारभार आणण्याच्या संबंधीचा निकाल या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावा लागणार। जिल्हा भाग साधारणतः निवडणुकीच्या प्रत्येक काळात तुम्हा लोकांचा पाठिंबा हा आम्हा लोकांना मिळाला ही गोष्ट सांगायची आवश्यकता नाही।
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाते. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रूप आलंय. खंडेरायाची जेजुरी आज पिवळी धमक झाली आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला. विजेच्या कडकडासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्याचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकरी यांच्या फळबाग भाजीपाला यांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर सोमवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाल्यानंतर आज रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यासाठी ते सहभागी होणार आहेत. आज चंद्रपूर इथं तर 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या दृष्टीनं पूर्वनियोजनासाठी ही बैठक असल्याची माहिती आहे. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार आशिष देशमुख, भाजप सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अजित दादा अनेक ठिकाणी प्रचाराला जातात. आम्ही प्रचारात गुंतलोय तर त्यांना काही काम नाही आहे. त्यामुळे ते या सगळ्या कुचपट काढत बसतात. त्यामुळे आमच्या महायुतीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. महायुती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय. 50-60 वर्ष ज्यांनी काही केलं नाही तर मोदी साहेबांनी 10 वर्षात करून दाखवलंय. त्याचा खरं म्हणजे 50-60 वर्षाचा हिशोब काँग्रेसवाल्यांनी दिला पाहिजे. आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिनचं सरकार काम करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1.5-2 वर्षामध्ये असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेत की ते सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, सगळ्यांच्याच सर्व सेक्टरमधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केले. त्याच्या पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या. शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.